सर्वांना ओम नमस्कार. तर गेल्या वेळेस आपण कुठपर्यंत आलो होतो? सर आपण यम बघितले होते. यम यम. म्हणजे खेळामध्ये यमांचा कसा वापर होतो ते. हो हो हो. अष्टांग योगापैकी यमाचा भाग बघितलेला होता. त्यातील 5 यम, त्या 5 यमांचा आपल्याला कसा उपयोग करता येईल खेळामध्ये, हे पण आपण पाहिलेलं होतं. पुढे बघूयात. यम यम जे आहेत, यमानंतर कशाचा भाग आहे अष्टांग योगामधला? तर नियमांचा भाग आहे. बरोबर आहे. तर नियम किती आहेत माहिती आहे का कुणाला? 5 आहेत. कोणते सांगू शकाल सौ का? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. हो हो, बरोबर, छान. शौच, संतोष, तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान अशा प्रकारचे एकूण 5 नियम हे आपल्याला पाहायला येतात. बरोबर आहे. मग त्यातील आपण एक एक बघूयात काय आहे ते. तर शौच म्हणजे काय माहिती आहे का हो? शौच कशाला म्हणायचं? स्वच्छता. बरोबर आहे, स्वच्छता. अंतर्बाह्य शुद्धी, शरीराची शरीराची आतल्या बाजूनेही शुद्धी आणि बाहेरच्या बाजूनेही शुद्धी. बरोबर आहे. तसेच मनाची शुद्धी असली पाहिजे. शरीराची तर पाहिजेच, आतून बाहेरून शरीर शुद्ध पाहिजे. बरोबर आहे. आणि मन सुद्धा आपलं तितकंच शुद्ध असलं पाहिजे. बरोबर आहे. तर याला म्हणायचं शौच. तर शौचाचा वापर आपल्याला करता येईल का हो योगा याच्यामध्ये, खेळामध्ये कुठं? सांगू शकाल का काही? आपण जिथे खेळतो तो एरिया, तो परिसर स्वच्छ पाहिजे. ठीक आहे. आजूबाजूचं. ग्राउंड वगैरे आपलं स्वच्छ असावं. खेळली जाणारी जागा तिथली ती पण स्वच्छ असावी. त्यासोबत आपले कपडे सुद्धा नीटनेटके असावेत. ह्या गोष्टी येतात. बरोबर आहे. आणखीन काही सांगू शकाल शौच या बाबतीत? तर मग मन हे शहर ते खेळामध्ये जास्त चांगल्या प्रकारे आपण. ठीक आहे. तुमचं काय बोलणं व्यवस्थित ऐकू आलं नाही मला. समृद्धी ताईचं. ठीक आहे. पुढचा भाग बघूयात. शौच झाल्यानंतर संतोष. बरोबर आहे. तर संतोष म्हणजे काय म्हणता येईल हो? कशाला म्हणायचे संतोष? व्याख्या काय करता येईल संतोषची? समाधान सर. ठीक आहे. आणखीन? सांगू शकाल? संतोष म्हणजे काय व्याख्या थोडक्यात? समाधान म्हणजे कसं नेमकं? आता समाधान तर ठीक आहे, जे आहे त्यात समाधान असंच का? कोण सांगितलं होतं आता? हो गाडी ताई. नाही सर, सांगा तुम्ही सर.
समृद्धीताईंनी सांगितलं त्याचाच होतो अर्थ. ठीक म्हणजे आहे, ठीक आहे. संतोषाहून उच्च असा आणखी कुठलंही सुख नाही असं म्हणतात ना. हो, ते तर त्याच्यापेक्षा जास्त. हा, मग संतोष ते समाधान पण म्हणू शकतो. बरोबर आहे. ते बरोबर आहे. परंतु जे आहे त्यात समाधान मानायचं का असं थोडक्यात म्हणायचं होतं मला. तर काय म्हणता येईल बघा, संतोष म्हणजे काय, व्याख्या काय आहे बघू आपण. तर आपल्या प्रयत्नानुसार सर्व प्रयत्न करून आपल्याला जे काही मिळालंय त्यात समाधान, म्हणजे त्याला म्हणायचं आपल्याला संतोष. जे जितकं मिळालंय किंवा जितकं भेटतंय तितक्याच समाधान असणं त्याला संतोष म्हणायचं नाही. बरोबर आहे. समाधानी आपलं जीवन आपण जगतोय, बरोबर आहे. तर जीवन जगताना सुद्धा पण आहे त्याच परिस्थितीत समाधान असावं, बरोबर आहे, ठीक आहे. पण आपले प्रयत्न चालू आहेत का, प्रयत्नाच्या अंती आपल्याला काय भेटलंय आणि तिथं आपण समाधान आहोत का, ते महत्वाचं आहे. बरोबर आहे का. प्रयत्नच नाहीत आपले कसलेच आणि फक्त आपण चाललोय, चलायचं काम करायलोय आणि जितकं आहे तितकं तितक्यात समाधान मानणं, हे मात्र ही संतोषाची व्याख्या नाही. तर व्याख्या कशी आहे, आपले सर्व प्रयत्न करून आपल्याला जे काही मिळालंय आणि त्यामध्ये समाधानी राहणं म्हणजेच संतोष. बरोबर आहे. तर मग याचा वापर आपल्याला कसा करता येईल हो खेळामध्ये. सांगता येईल का काही. येईल का काही सांगता. म्हणजे अपयश आलं तरी पण आपण खूप प्रयत्न केलो ह्यात समाधान मानून घ्यायचं, हार हो, मानायचं नाही. हे मात्र आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे बघा. संतोष जे आहे तर आपल्या प्रत्येक खेळामध्ये समृद्धी त्यात आलेत. अनेकदा मी व्याख्या सांगतो संतोषची काय आहे. तर आपले जे काही प्रयत्न आहेत सर्व प्रयत्न करून आपल्याला जे मिळतं त्यात समाधान मानायचं आहे. प्रयत्न न करता जे मिळतं त्याच्यात नाही, प्रयत्न करून जे काही मिळतं आपल्याला त्यामध्ये समाधान मानायचं. मग तिथं काही असो, यश असेल किंवा अपयश असेल, बरोबर आहे. प्रत्येक खेळामध्ये आपल्याला यशच मिळेल असंही नाही किंवा प्रत्येक खेळामध्ये आपल्याला अपयशही मिळेल असंच नाही. तर आपण भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे, वर्षभर मेहनत घेतलेली आहे तर आणि आपण खेळायला गेलोय, बरोबर आहे. परंतु काही कारणामुळं आपण कुठंतरी कमी पडलो असेल किंवा काही आणखीन कोणत्या गोष्टीमुळे असेल, आपला जर पराभव झाला तर तो पराभव पचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि आपण जिंकलो हे जेवढं मोठं सुख आपल्याला मिळणार आहे, त्यावेळीस पराभव झाल्यानंतर मात्र तितकं दुःखी न होणं. ठीक आहे बाबा, आपले प्रयत्न इतके झालेत, आपला अभ्यास आपला सराव इतका झालेला आहे, आपण इतकं खेळलोय, बरोबर आहे. तरी पण काहीतरी काही गोष्टी थोड्याफार बरोबर झालेल्या नाहीत, त्यामुळं आपण पराभवी झालो, बरोबर आहे. आणि अशा पद्धतीनं आपण खचून जायचं नाही, हे त्यामध्ये महत्वाचं आहे. जर समजा आपण खचून गेलो तर पुढचे खेळ खेळणारे जे आहोत आपण त्यामध्ये आपल्याला निराशा दिसायला लागेल, बरोबर आहे. की बाबा आपण वर्षभर प्रयत्न केलो, एवढी प्रॅक्टिस केली तरी पण आपला पराभव झाला, इथंच आपल्याला थांबायचं नाही, बरोबर आहे. तर तो पराभव सुद्धा पचवायला आपल्याला शिकायचा आहे. म्हणजेच काय म्हणता येईल, संतोषाचा वापर आपल्याला कसा करता येईल खेळामध्ये. सांगा आता सांगितलेलं. सर, प्राप्त परिस्थितीमध्ये आपण आनंद मानतो, त्याच्यामुळे खूप मोठा आपल्याला सुखाचा फायदा होतो. कारण धावपळ नसते, ताणतणाव नाही, स्ट्रेस नाही, आनंदी लाईफ. आणि त्याप्रमाणे मग आपण एक आपल्याला ती पोझिशन मिळाली की आपण आणि प्रयत्न करायला आपल्याला जास्त हुरूर येते अशी. ठीक आहे, बरोबर आहे.
संतोष म्हणजेच काय म्हणलं तर जे प्रयत्न करून आपल्याला मिळाले त्यामध्ये आपल्याला समाधान मानायचं आहे. आणि मग ज्यावेळी आपल्याला अपयश जरी आलं त्यावेळी न खचता आपल्याला तिथून पुढे जायचं आहे आणि तो क्षण तिथं वगळून टाकायचा आहे. बरोबर आहे. आणि पुढच्या तयारीला आपल्याला लागायचं. त्याच्या पुढचा भाग काय आहे संतोष नंतर? तप तप तप. सर. बरोबर आहे. तपाची तपाची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला? काय म्हणता येईल? कशाला म्हणायचं तप? सर एखादी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करणे, म्हणजे कशाची पर्वा न करता कष्ट करणे म्हणजे तप. आपलं ध्येय आहे, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी. मग ते ध्येय तुमचं आध्यात्मिक असेल. आता आपल्या दृष्टिकोनातून पाहायला गेलो योगशास्त्रामध्ये तर अंतिम ध्येय काय हो आपलं योगशास्त्राचं? योगदर्शनाचं अष्टांग योगाचं अंतिम ध्येय काय आहे आपलं? समाधी. 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 समाधी म्हणजेच मोक्ष. बरोबर आहे. आणि ते मानव जीवनाचं सर्वात मोठं, सर्वात महत्वाचं आणि सर्वात अंतिम लक्ष्य आहे. बरोबर आहे. जीवनात जे आलो आपण आणि ते मिळवल्याशिवाय आपण ते अपूर्ण आहे असं योगशास्त्राचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आणि समाधीपर्यंत जाईपर्यंत आपल्याला भरपूर अडचणी येतात. सिद्धी जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ सिद्धी आडव्या येतात किंवा आपल्या योग साधनेमध्ये अडथळे येतात. या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पार करून म्हणजेच तप तप करत करत आपल्याला आपल्या मार्गावरती जायचं आहे आणि आपलं ध्येय साध्य करायचं आहे. मग हे तप करताना या मार्गावरती चालताना जे अडथळे येतात, दुःख असेल किंवा ज्या काही अडचणी येतात त्या सर्व अडचणींना समाधानानं सामोरे जाणे म्हणजे तप. बरोबर आहे. हे सर्व सहन करत पुढं पुढं चालत राहणे म्हणजेच आपल्याला काय म्हणायचं आहे तप. हे झालं आपलं अध्यात्म मार्गातील गोष्ट झाली. बरोबर आहे. तर मग खेळामध्ये कसा वापर करता येईल आपल्याला याचा? अप्लाय कसं करता येईल खेळामध्ये तपाचा? भरपूर सांगता येईल बघा. काय सांगताल? तपाचा वापर आपण कसा करावा खेळामध्ये? हारल्यावर खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे. हो, हे पण एक तपच आहे. बरोबर आहे. आणखीन काही? अडचणी अनेक असणार आहेत. बरोबर आहे. हारल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणे ही एक अडचण झाली. बरोबर आहे. हे आपलं जे ध्येय आहे, खेळाचं जे ध्येय आहे, सर्वोत्तम ध्येय आपल्याला लक्ष्य साध्य करायचं आहे, त्यामध्ये आपण पराभव झालो, परत आपण प्रयत्न करतोय म्हणजे हे एक आपली अडचण झाली. बरोबर आहे. ते आपण बाजूला सारली. पण आणखीन काही अडचणी आहेत, बऱ्याच अडचणी असतात बघा खेळामध्ये. काय सांगता येईल? बऱ्याच वेळात आपल्या शारीरिक स्थिती त्या खेळासाठी साथ देत नसते. तर त्या शारीरिक स्थितीवर मात करून विजय प्राप्त करणे हे देखील एक तप आहे. हो, बरोबर. शारीरिक स्थिती असेल किंवा आर्थिक स्थिती सुद्धा आपल्याला तिथं आडवी येऊ शकते. बरोबर आहे. आपली घरची स्थिती जी असेल, आपल्या घरचं वातावरण असेल, त्या ठिकाणी पण अडचण येऊ शकते. किंवा आपण तरुण आहोत, आपलं वय कमवायचं आहे, त्यामध्ये आपण खेळत हिंडतोय, कुठंतरी प्रॅक्टिससाठी जातोय, वेळ आपला ह्याच्यामध्ये जातोय. परंतु आपलं जर ध्येय निश्चित असेल तर त्यावेळी मात्र आपण तिथून चालताना डगमगायचं नाही. बरोबर आहे. या अशा विविध अडचणी येणार आहेत. आर्थिक अडचणी असतील किंवा खेळ खेळताना जी साधनं लागणार आहेत. बरोबर आहे. ती साधनं आपल्याला व्यवस्थित उपलब्ध होत नाहीत किंवा खेळ खेळण्यासाठी प्रशिक्षक लागणार आहेत.
ते प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाहीत किंवा आणखीन काही गोष्टी असतील. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या अडचणी आहेत आणि प्रॅक्टिस सराव ह्या सुद्धा करताना वेगवेगळ्या अडचणी येत असतील, तर हे सर्व काही अडचणी बाजूला सारून आणि सर्व अडचणींना सामोरं जाऊन आपल्याला समाधानाने आपल्या ध्येयापर्यंत लक्ष गाठण्यासाठी आपल्याला सतत चिरेविती म्हणल्यासारखं चालत राहायचं आहे. बरोबर आहे. त्यालाच म्हणायचं तप. तर खेळामध्ये आपण तपाचा वापर कसा करू शकतो? तुमच्या भाषेत सांगा थोडक्यात. सर शारीरिक काय व्याधी असतील किंवा काही मानसिक अडचण असेल किंवा आपल्याला काही आर्थिक प्रॉब्लेम असेल किंवा एखादी खेळाच्या संबंधित लागलेले साधन सामुग्री असेल ती अवेलेबल नसेल, तर आपल्याला थोडं पेशन्स ठेवून हळूहळू खेळामध्ये पुढे जायचा प्रयत्न करायचा. बरोबर आहे. छान. सर्व अडचणींना बाजूला ठेवून आपल्याला चालत राहायचं. हे झालं तप. त्याच्यानंतर काय येणार आहे पुढं? स्वाध्याय. स्वाध्याय. मॉड्यूल मध्ये पण आपण बघितलेलं आहे तप, स्वाध्याय वगैरे. बरोबर आहे. तर स्वाध्याय हो म्हणजे काय? अभ्यास. अभ्यास. जे काय आपण शिकतो, जे काय आपण हे करतो त्याचं मनन चिंतन करणं, त्याचा सतत सराव करत राहणं, पुन्हा पुन्हा त्याचं हे रिपीटेशन म्हणजे स्वाध्याय. बरोबर आहे. छान. स्वाध्याय म्हणजेच आता सांगितल्याप्रमाणे समृद्धीताईने की आपण जे काही शिकलोय, आता समजा आपला वर्ग चालू आहे, तर हा वर्ग झाल्यानंतर की आपल्याला चिंतन करायचंय की बाबा आपण आपल्या आजच्या तासामध्ये काय काय शिकलो, कोणता भाग झाला, कोणते पॉइंट झाले, याचं मनन चिंतन करायचंय. तसंच खेळामध्ये सुद्धा खेळ खेळताना आपल्याला रोजचा स्वाध्याय करायचा आहे. जसे की राम महाराज रोज स्वाध्याय करतात सकाळी सकाळी. बरोबर आहे. आपण बरेचदा फोन लावलं की असं सांगतात बालाजी सर किंवा स्वाध्यायामध्ये आहेत महाराज. तसंच आपल्या खेळाचा सुद्धा रोजचा स्वाध्याय झाला पाहिजे. बरोबर आहे. रोजची प्रॅक्टिस झाली पाहिजे, तरच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणलेलं आहे. बरोबर आहे. जितकी प्रॅक्टिस आपली पुढे जाईल, जितकं आपण प्रॅक्टिस करू, जितकं आपण मेहनत घेऊ, तितकं आपण त्या क्षेत्रामध्ये, त्या खेळामध्ये निपुणता मिळवत असतो. बरोबर आहे. कोणतीही गोष्ट असेल, खेळाचं असेल किंवा आणखीन कुठली गोष्ट असेल, तर समजा आपल्याला गाडी चालवायची आहे, तर सर्वप्रथम आपण गाडी चालवताना सावकाश स्पीड वाढवतो आणि प्रथम चालवताना कसं असतं, एकदम सरळ बघून चालवणार. बरोबर आहे. इकडं बघणार नाही, इकडं बघणार नाही, अशा पद्धतीने आपण चालवतो. परंतु तेच आपण चालवत चालवत रोजच गाडी चालवायला 15-20 दिवस होऊन गेले, मग मात्र नंतर एकदम रिलॅक्स मध्ये इकडं तिकडं बघत आपण व्यवस्थित गाडी चालवू शकतो. म्हणजेच काय, सरावामुळं काय झालं, आपल्या त्या क्षेत्रामध्ये निपुणता मिळाली. थोडक्यात सिद्धी म्हणायची, सिद्धी पण म्हणू शकतो. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला गाडी चालवण्याची सिद्धी मिळाली थोडक्यात. बरोबर आहे. सिद्धी म्हणजे तेच तसंच. ते जे शब्द आहेत ते प्राचीन आहेत थोडक्यात. म्हणजेच निपुणता मिळाली, त्या कामामध्ये आपल्याला निपुणता मिळाली. ही निपुणता जी आहे तर कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होणार आहे, म्हणजेच खेळामध्ये जर उत्कृष्टता जर आपल्याला उपलब्ध करायची असेल, तर काय करावं लागणार आहे आपल्याला, तर आपल्या खेळाचा रोजचा स्वाध्याय करावा लागणार आहे. रोज आपण तिची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं आपण त्या खेळामध्ये निपुण होत जाऊ. बरोबर आहे. त्यालाच म्हणायचं आपल्याला स्वाध्याय. स्वाध्याय चुकवायचा नाही, रोजची प्रॅक्टिस करायची. बरोबर आहे. मग काय काय झालं बघा, शौच झालं, संतोष झालं. संतोषाचा वापर मात्र
हरल्यानंतर होणार आहे आपल्याला जास्त करून, बरोबर आहे. आणि मग शौच, संतोष, तप, प्रत्येक गोष्टीला अडचणींना तोंड देत आपल्याला पुढे जायचं आहे तपानुसार, बरोबर आहे. आणि स्वाध्याय म्हणजेच रोजची प्रॅक्टिस आपल्याला तितकीच गरजेची आहे, जेणेकरून आपण त्या खेळामध्ये प्रवीणता मिळवू, उत्कृष्टता मिळवू, बरोबर आहे. तर पुढचा भाग काय आहे? ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान, बरोबर आहे. मग ईश्वर प्रणिधान म्हणजे काय हो? सांगाल का कुणी? म्हणजे ईश्वरावर, म्हणजे आपण जर खेळायला सुरुवात करायला जात असताना शेवटी मग मनामध्ये भीती न ठेवता जे होईल ते चांगलं होईल, ते ईश्वर सगळं चांगलं होईल ह्या ध्येयानं खेळायला जायचं, म्हणजे न घाबरता. पॉझिटिव्ह थिंकिंग थोडक्यात, बरोबर आहे. तर सर्वप्रथम ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, तर ईश्वराला मानणे, बरोबर आहे. ही झाली योगातली व्याख्या. तर मग खेळामध्ये कसा वापर करता येईल? तर आताच रोहिणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आपण खेळाला जातानाच नाही, तर प्रत्येक गोष्टी आपण करताना ईश्वराला प्रार्थना करतो की बाबा आपण जे काही कार्य करणार आहोत ते निर्विघ्न पार पडावं आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळावं, असं आपण कामना करून आपल्या कामाची सुरुवात करत असतो, बरोबर आहे. मग हे कधी शक्य होणार आहे? आपण ईश्वराला मानलं तर, बरोबर आहे. आणि आपण ईश्वरालाच मानत नसलो तर ही ईश्वर प्रणिधान इथं कामाला येणार आहे का हो? ईश्वर प्रणिधानाची अट काय आहे? तर अगोदर ईश्वराला मानावं लागणार, मग त्यानंतर प्रार्थना, बरोबर आहे. तर याचा सुद्धा आपल्याला खेळामध्ये कसा वापर करता येईल, तर पॉझिटिव्हनेस त्यासारखं की बाबा आपला सर्व प्रॅक्टिस आपली झालेली आहे, अभ्यास झालेला आहे सर्व, तर ज्या काही अडचणी येणार आहेत ते दूर व्हाव्यात. मग नुसतं ईश्वरावरच अवलंबून बसल्यास जमल का हो खेळामध्ये? नाही. बरोबर आहे. नशिबावर किंवा ईश्वरावर फक्त यांच्यावरती अवलंबून जमणार आहे का? तर नाही. त्यांचे एक सहकार्य असेल ते, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण ईश्वर प्रणिधानाचा पण आपल्या खेळामध्ये अवलंब करू शकतो, वापर करू शकतो, बरोबर आहे. तर काय काय भाग झाले आपले? यम त्याच्यातील 5: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे आपण गेल्या तासामध्ये बघितलो. आणि आजच्या तासामध्ये नियम शौच, संतोष, तप आणि स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ह्या प्रकारे बघितलो. त्यांचा आपल्याला खेळामध्ये कसा वापर करायचा. तर पुढे जाऊयात. त्याच्यामध्ये काही अडचण वगैरे? बोला कोणीतरी. नाही. ठीक आहे. तर पुढचा जो भाग येतो आपला आसन अभ्यास. आता आपण फिजिकली याच्याकडे चालू. यम नियम हे आहेत जे पाळावयाचे काही गोष्टी आहेत, बरोबर आहे. यम नियमाचा जो भाग आहे. आणि आसनामध्ये काय येतं की फिजिकली आला आता आसन, प्राणायाम, बरोबर आहे. आणि प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या गोष्टी मात्र मेंटली येतात, बरोबर आहे. म्हणजे मानसिक. आसन प्राणायाम फिजिकली शारीरिक, यम नियम हे पाळायच्या गोष्टी काही, बरोबर आहे. नियम पाळायच्या गोष्टी. तर आसनांचा आपल्याला लाभ कसा होईल खेळामध्ये, कसा वापर करता येईल, थोडक्यात सांगा तुम्ही, आपण विषय पुढे घेऊ. सर काय सांगायचंय? आसनांचा लाभ, हा. आसनांचा वापर कसा करता येईल खेळामध्ये.
आसनांमध्ये सगळे आपले चांगले ताणले जातात, दाबले जातात आणि त्याच्यामुळे शरीर हलकं होतं, लवचिक होतं, मन शांत होतं. शरीर स्थिर झालं की मनही स्थिर व्हायला मदत होते. हो हो. बरोबर आहे. इतक्याच गोष्टी येतात का त्यामध्ये? आणखीन भरपूर गोष्टी येतात. काय काय येतात सांगता येईल. आता बघा, सूक्ष्म व्यायामांचा जास्तीत जास्त प्रभाव कशावर असतो? काय सांगता येईल? जॉईंट्सवर, सांध्यावर. सांध्यावर. सांध्यांवरती सूक्ष्म व्यायामांचा जास्त प्रभाव, बरोबर आहे. आणि खेळामध्ये सांधे हे तितकेच महत्वाचे. आपण सांध्यावरती आपण बोललोय. सूक्ष्म व्यायाम आपल्याला कशा पद्धतीनं त्याचा फायदा होतो ते पाहिजे. तर आता आसनाचा जास्तीत जास्त प्रभाव कशावरती होईल? शरीर आणि मन दोन्हीवर होतं सर. शरीर आणि मन, बरोबर आहे. ठीक आहे. तर शरीरातील जे सप्तधातुमय शरीर आहे आपलं, हाड आहेत, मांस आहे, अस्थि, मज्जा, शुक्र, अशा पद्धतीनं जे शरीर आहे, आता त्यामध्ये काय काय गोष्टी घडतात आसनाने? शरीरामध्ये लवचिकता, बरोबर आहे. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल? हलकेपणा. हलकेपणा, सर्क्युलेशन वाढतं, बरोबर आहे. हृदयामध्ये मजबूती येते, येते का नाही? हो, शरीराच्या सगळ्या ह्यांना मसाजिंग होतं, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं त्यामुळे ते हृदयामध्ये. पोषण चांगल्या पद्धतीनं होतं शरीराला आसनामुळे, विविध आसनांच्या अभ्यासाने. त्यासोबत आपल्या शरीरातील जे स्नायू आहेत ते चांगल्या पद्धतीने खेचले जातात, त्यांच्यामध्ये लवचिकता येते, जेणेकरून खेळ खेळताना आपल्याला इंजुरीज होणार नाहीत. त्यासोबत हाडं जे आहेत, तर आसन अभ्यासामुळे हाडामध्ये सुद्धा ठिसूळपणा राहणार नाही, बरोबर आहे. तसेच आणखीन तर आसनं जरी शारीरिक पातळीवर जर आपण करत असलो तरी त्याचा प्रभाव हा मनावर जास्त पडत असतो. त्यामुळे हो, खूप कारण आपण जेव्हा आसनं करतो तेव्हा आपल्यामधून जो पॉझिटिव्ह हार्मोन्स बाहेर पडतो, सेरोटोनिन हो. नावाचा, त्याच्यामुळे आपलं मन ही तेवढं शांत आणि स्थिर राहतं. बॅलन्सिंग जे आसनं आहे ते आपल्याला स्थिरता मिळवण्यासाठी. थोडक्यात आता खेळ खेळताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत, बरोबर आहे. तर त्यामध्ये काय आहे? तग धरून राहणे खेळामध्ये, बरोबर आहे. सहनशीलता, तग धरण्याची क्षमता आणि कष्ट सहन करण्याची क्षमता, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आसनाने उपलब्ध होणार आहेत. तसेच शारीरिक ज्या गोष्टी आहेत, शारीरिक जे अडथळे आहेत, ते अडथळे आपण आसनांच्या अभ्यासाद्वारे दूर करू शकतो. आता तुम्ही मनाचा जर विचार केला यामध्ये, आसनांचा अभ्यास फक्त शरीरावरतीच नाही तर मनावरती पण होतो. तर आताच मी सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म व्यायामांचा अभ्यास जास्त करून सांध्यावरती आणि आसनांचा जास्त करून शरीरावरती, म्हणजे शरीरामध्ये हाडं आले, मांस आलं, सर्क्युलेशन म्हणजे नस नाड्या आल्या, बरोबर आहे. रक्त वाहून नेणाऱ्या नाड्या, रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या नाड्या, बरोबर आहे. धमन्या, शिरा, त्या गोष्टी. तसेच शरीरातील विविध अवयव, किडनी असेल, हृदय असेल, फुफ्फुस असेल, या सर्वांना मजबूती देण्याचं काम हे आसनांच्या अभ्यासातून आपल्याला मिळतं. तसेच मांसपेशींना सुद्धा चांगला व्यायाम मिळतो. आणि एकत्रितरित्या हे आसनाचे जे काही फायदे आहेत, त्या सर्व फायद्यांचा लाभ आपल्याला खेळामध्ये उपयोगी येतो, बरोबर आहे. तर जे काही आपण खेळ खेळताना धावणे असेल, आता समजा थोडक्यात नेमबाजीचा अभ्यास असेल, नेमबाजीचा खेळाडू असेल, यांच्यासाठी कोणती आसनं उपयुक्त ठरतील हो? वृक्षासन, नटराजासन.
एकाग्रता पाहिजे त्या ठिकाणी. त्यामुळे वृक्षासन आहे, नटराज बॅलन्सिंग करणारे आसन, वृक्षासन, परत गरुडासन असेल, बकासन असेल, अशा नटराजासन आहे. नटराजासन आहे. अशी वेगवेगळी आसनं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. बरोबर आहे. त्यासोबत प्राणायाम काय सांगता येईल हो? नेमबाजीसाठी कोणता प्राणायाम सांगता येईल? भ्रामरी आहे. भ्रामरी आहे ठीक सर, आहे, भ्रामरी. भ्रामरी. ठीक आहे. आणखीन थोडक्यात तुम्हाला प्रश्न असा आलाय की नेमबाजीसाठी जो खेळाडू आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणता योगाभ्यास सुचवू शकाल? तर त्यातील आसनं सांगितली आपण 2-4. बरोबर आहे. तर प्राणायामामध्ये काय सांगता येईल? भ्रामरी सांगता येईल. त्यामध्ये अनुलोम असेल विलोम पण आहे सर, अनुलोम ओंकार. विलोम. तसेच आसनामध्ये पद्मासन, सिद्धासन ही सुद्धा आसनं तितकीच महत्वाची आहे. बरोबर आहे. ध्यान स्थिर करण्यासाठी. आणि मग पुढचे जे आहेत कोणते कोणते, आता षटकर्मामधील काय आहे हो? त्राटक. त्राटक हे नेमबाजीसाठी सगळ्यात उपयोगी ठरणार आहे. बरोबर आहे. धनुर्विद्येमध्ये जसं की अर्जुनाला बाण मारायचा होता पक्षाला, तर त्याला काय दिसत होता? डोळ्याला बाण मारायचा होता. तर गुरुनी विचारल्यास त्याने काय सांगितलं? तो पक्षी दिसतोय का म्हणला तो? तर तो डोळा म्हणजेच त्राटक त्या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. बरोबर आहे. ही त्राटकाची क्रिया असेल. पुढे आणखीन काय सांगता येईल? धारणा. बरोबर आहे. धारणेचा अभ्यास, ध्यानाचा अभ्यास, समाधीचा अभ्यास, हे इतक्या गोष्टी आपण त्या प्रश्नामध्ये लिहू शकतो. कोणता प्रश्न? नेमबाजीसाठी खेळाडूला आवश्यक असणारा योगाभ्यास. बरोबर आहे. तर पुढे बघूया. आसनांच्या नंतर काय आहे? प्राणायाम. प्राणायाम. तर प्राणायामाचा आपल्याला कसा उपयोग होईल खेळामध्ये? सांगता येईल का काही? तर प्राणायामचा अभ्यास आपण श्वासाशी निगडीत आहे. मग हे खेळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ज्या क्रिया असतात हो. श्वसन चांगलं होणं गरजेचं असतं. आता मग ह्याचा जो अभ्यास आहे तो प्रत्येक खेळामध्ये उपयोगी पडणार आहे. आता क्रिकेट असेल, धावणे असेल, हॉकी असेल, व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, या ज्या क्रिया आहेत त्यामध्ये आपल्याला दम लागतो. बरोबर आहे. तर जास्तीत जास्त कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा जास्त मिळेल आपल्याला याचा? तर धावण्याची जी शर्यती आहे, धावण्याच्या शर्यतीमध्ये अडचण काय येते? मुख्य अडचण दम लागणे. बरोबर आहे. तर प्राणायामाच्या अभ्यासाने काय होईल हो? ऐकू येतोय ना आवाज माझा? फुफ्फुसांची क्षमता वाढेल सर. फुफ्फुसाची क्षमता. बरोबर आहे. थोडक्यात बघा, आपण ज्या वेळेस पहिल्या दिवशी प्राणायाम करू, बरोबर आहे, तर श्वास लगेच भरतो आपला. तसंच पण आपण सलग जसं जसं पुढे जाईल, 8 दिवस जाऊ, 15 दिवस जाऊ, 20 दिवस, महिना, 2 महिने, जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपल्याला श्वास भरायला सुद्धा वेळ लागतो. बघा, अनुभवले का कधी आपण? तर फुफ्फुसात जास्तीत श्वास. जास्त ऑक्सिजनचा पुरवठा पण आपल्या शरीराला होतो आणि प्राणायामाच्या अभ्यासातून जास्तीत जास्त ऑक्सिजन घेतला जातो. त्यामुळे फुफ्फुस, हृदय ह्यांचा चांगला मसाजिंग होतं आणि चांगला फायदा होतो प्राणायामाचा. नक्कीच खेळामध्ये होतोच.
तो तर होतो, बरोबर आहे ते. पण आपण कॅपॅसिटी जी आहे फुफ्फुसाची त्याच्यावरती बोलतोय. तर ज्यावेळेस आपण सुरुवातीला प्राणायामाचा अभ्यास करू पहिल्या दिवशी, त्यावेळी मात्र आपण तितका श्वास आपण आपल्या फुफ्फुसामध्ये भरू शकत नाही. कमी लगेच भरतो, म्हणजे फुफ्फुस लगेच भरतं श्वास घेतल्या घेतल्या थोड्याशा श्वासात. पण जसं आपण प्राणायाम थोडा थोडा करत पुढे जाऊ, अभ्यास जसा आपला वाढत जाईल, प्रॅक्टिस जशी वाढत जाईल, तसं तसं आपल्याला श्वास भरायला नंतर वेळ लागतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, त्याची कॅपॅसिटी वाढली. बरोबर आहे. पहिल्या दिवशी जे आपले फुफ्फुसाचं प्रसरण किती होत होतं, एवढं होत होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर जसं जसं आपला अभ्यास वाढत गेला, त्यानंतर मात्र फुफ्फुसाचं प्रसरण जास्त प्रमाणामध्ये होते. म्हणजे इलॅस्टिसिटी जी आहे फुफ्फुसाची ती वाढते. बरोबर आहे. मग तिचाच आपल्याला फायदा कशामध्ये होणार आहे? खेळ खेळताना जो दम लागणे हा जो प्रकार आहे, खेळाडूंना लवकरात लवकर दम लागणे. आता धावण्याची जी शर्यत आहे त्यामध्ये लवकर दम लागतो. मग तिथं जास्तीत जास्त आपल्याला उपयोगी काय पडेल हो? योगातील कोणता अभ्यास उपयोगी पडेल खेळाडूसाठी, धावणाऱ्या प्राणायाम. खेळाडूसाठी? प्राणायाम. प्राणायामाचा अभ्यास जास्तीत जास्त त्याला उपयोगी पडणार आहे. आणखीन काय सांगता येईल? आता प्रश्न असा आहे तुमचा की धावणाऱ्या खेळाडूसाठी योगाभ्यासातील तुम्ही काय काय अभ्यास सुचवू शकाल, सांगा बघू. तर सूर्यनमस्कार आहेत, सूर्यनमस्कार सुद्धा खूप चांगले आहेत. सूर्यनमस्काराने सुद्धा शरीरातील प्रत्येक भागाला, सर्वांगीण भागाला व्यायाम मिळतो. पायाचे स्नायू असतील, कमरेचे स्नायू असतील, हाताचे स्नायू असतील आणि तसेच सर्व सांधे, या सर्वांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो आणि सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने लवचिकता येते. त्यासोबत त्यांची मुवमेंट सुद्धा व्यवस्थित होते. ह्या गोष्टी सगळ्या घडून येतात आणि ह्या प्रत्येक खेळाडूला आवश्यकच असतात. आणखीन काय सांगता येईल? तर आसनं धावण्याची. पण भरपूर आहेत, हो, आसनं आहेत भरपूर. आसनं पण आपण. वीरभद्रासन आहे, वीरभद्रासन आहे ज्याच्यामध्ये हातापायांची लवचिकता, पायाची लवचिकता मेन म्हणजे त्याच्यामध्ये खूप चांगली राहते वीरभद्रासनामुळे. पायामध्ये मजबूती, लवचिकता ज्या प्रकार आहेत आसनातील, आपण काही एक 4-5 आसनं लिहू शकतो त्यामध्ये. बरोबर आहे. त्यासोबत सूर्यनमस्काराचे लाभ लिहू शकतो. आणखीन काही प्राणायाम, त्यामध्ये मग प्राणायाम कोणते कोणते सांगू शकाल? भस्त्रिका चांगली राहील. भस्त्रिका एक. आणखीन? भस्त्रिकेसोबत काय सांगता येईल बरं? आणखीन एक आहे बघा, आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढवणारा प्राणायाम. कपालभाती एक आहे आणि सूर्यभेदन प्राणायाम पण आहे सर. सूर्यभेदनचा कसा लाभ होईल, काय सांगता येईल? तर सूर्यभेदन म्हणजे आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो आणि ती उजवी नाकपुडी आपली उष्णता, तर सूर्य म्हणजे चंद्रभेदन बी उष्णता, चांगलं त्यामुळे येईल कारण त्याच्यामध्ये थंड श्वास. सूर्यभेदन आणि चंद्रभेदन यांचं म्हणजे काय, नेमकं काय लाभ सांगता येईल? सर सूर्यभेदन प्राणायाम आहे ज्यामध्ये आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो. त्याच्यामुळे आपल्या ह्या हाडांचं आरोग्य सुद्धा सूर्यभेदनामुळे चांगलं राहतं आणि मन सुद्धा आपलं शांत राहतं, कारण उजवी नाकपुडी आपली सूर्यनाडी आहे. आणि ठीक आहे. चंद्रभेदी प्राणायाममध्ये आपण डाव्याने श्वास घेतो आणि तो तो सुद्धा प्राणायाम आपल्या मानसिकतेसाठी रिलेटेड आहे, त्यामुळे तो मानसिकता सुद्धा आपली चांगली राहू शकते. त्याच्यामुळे दोन्ही प्राणायाम चांगलेच आहेत. ठीक आहे, ठीक आहे. आणखीन कोणी सांगत होतो कोणतं आता? शीतली आणि शीतकारी प्राणायाम उपयोगी पडतील सर धावण्याच्या याच्यात, कारण तहान जास्त लागते. हो. आणखीन? कुंभक महत्वाचे आहेत बघा. क्षमता वाढते सर खेळाची. अंतरकुंभक, बरोबर आहे. अंतरकुंभकामध्ये आपण जास्तीत जास्त श्वास भरून आपण जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. मग पहिल्या वेळेस असेल 3 सेकंद थांबू शकतो आपण पहिल्या वेळेस. मग नंतर थोडं थोडं सेकंद वाढवत 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 15 सेकंद, इतक्यापर्यंत 1 मिनिटापर्यंत सुद्धा आपण कुंभक करू शकतो. केला का कुणी 1 मिनिटापर्यंतचा?
अभ्यासात आपल्या अनुभवले का कुणी? ठीक आहे. जास्तीत जास्त किती वेळापर्यंत कुंभक केला तुम्ही? केला का नाही कधी कुंभक? हो सर. किती वेळ करू शकता? तर ते आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे. आता जर आपण पूरक 4 अंकामध्ये घेतला, 4 अंकामध्ये आपण श्वास घेतला, तर आपण कुंभक किती करायचं हे सुरुवातीला आपण म्हणजे 4, 2, 4 किंवा 4, 4, 4 असं एकसम प्रमाणात करू शकतो. मग हळूहळू सरावाने तो कुंभक करायचा कालावधी वाढतो सर. श्वास घेताना अंक मोजणे, श्वास सोडताना अंक मोजणे, हे ह्या गोष्टी वेगळ्या झाल्या. ह्या प्राणायामामध्ये आहेत. नाडी शोधन प्राणायामामध्ये आलं ते. घेताना अंक मोजणे 1, 2, 3, 4, त्याच्यात दुप्पट श्वास रोखून ठेवणे, पुन्हा त्याच्यात तिप्पट सोडणे, ह्या नाडी शोधन मध्ये आहे. त्या पण नाडी शोधन सुद्धा आपल्याला तितकाच उपयोगी पडणार आहे. बरोबर आहे. नाडी शोधनामध्ये काय होतं, आपल्या श्वासावरती नियंत्रण केलं जातं. बरोबर आहे. म्हणजे इतका वेळेस सोडायचा, इतका वेळेस धारण करायचा, इतका वेळेस घ्यायचा. बरोबर आहे. म्हणजे याच्यानं सुद्धा फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढणार आहे. त्यासोबत पूरक म्हणजे काय? श्वास घेणे, कुंभक, मेन कुंभक सांगतो मी आता. श्वास घेणे, श्वास भरला आणि हनवटी खाली लावायची. किती वेळ थांबता येतं? 1 सेकंद, 1, 2, 3, 4, 5. जास्तीत जास्त आपण किती वेळ थांबवू शकतो. नंतर श्वास सोडून द्यायचा. बरोबर आहे. त्याला म्हणायचं कुंभक. हा झाला अंतरकुंभक. अंतरकुंभकानं काय होणार आहे? जास्तीत जास्त आपली फुफ्फुस फुगणार आहे याच्यामध्ये. जसं की आपण जितकं फुगून हे करू, तितकं जसं आपली फुफ्फुस सुद्धा जास्तीत जास्त फुगणार आहे. आणि त्या फुगलेल्या अवस्थेमध्ये आपण त्यांना स्थिर करणार आहोत थोड्या वेळासाठी, सेकंदासाठी. आणि त्याच्यानं सुद्धा काय होणार आहे? आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढणार आहे. बरोबर आहे. त्यासोबत मग हा जो फायदा आहे तो कशामध्ये मिळणार आहे खेळामध्ये? तर दम लागण्याच्या प्रकारामध्ये आपल्याला याच्यामध्ये फायदा मिळणार आहे. बरोबर आहे. त्यासोबत पुढची आणखीन गोष्ट काय आहे हो? आणखीन काय फायदा होईल प्राणायामाचा? दुसरा काय फायदा सांगता येईल? कॉल आल्यामुळे थोडं डिस्कनेक्ट झालं होतं. तर कुठपर्यंत होतं आपण आलेलो? तर प्राणायामाचा दुसरा काय लाभ मिळता येईल, काय सांगता येईल? तर एनर्जी जी आहे, बरोबर आहे, आपल्याला एनर्जी कशातून मिळते हो? एक आहे अन्नातून. अन्न खाल्लं की आपल्या शरीराला एनर्जी मिळते, शरीराला काम करण्यासाठी एनर्जी मिळते. बरोबर आहे.
पण ज्यावेळी आपण कष्टाचं काम करू, बरोबर आहे, आता म्हणजे थोडक्यात खोदकाम असेल किंवा वज उचलून लांबपर्यंत न्यायचं काम असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील किंवा धावणं असेल, त्यावेळी आपल्या शरीराला एनर्जी जास्त लागते, बरोबर आहे. मग काय होतो, श्वासाचं प्रमाण आपलं आपण वाढतं, बरोबर आहे. श्वासाचं प्रमाण आपलं आपण वाढतं. मग काय का वाढत असेल तर आपल्या शरीराला एनर्जी जास्त लागते म्हणून श्वासाचं प्रमाण वाढतं, बरोबर आहे. ही जी एनर्जी आहे ही कशातून मिळते आपल्याला, तर श्वासातून, ऑक्सिजनच्या ह्याच्यातून आपल्याला ही एनर्जी मिळत असते. म्हणजेच एनर्जी पुरवण्याचं जे कार्य आहे ते सुद्धा आपल्याला प्राणायामातून भेटणार आहे, बरोबर आहे. मग दोन गोष्टी कोणत्या साध्य झाल्या, तर खेळामध्ये लागणारा दम हा योग आपल्याला प्राणायामाद्वारे कमी करता येतो. जास्तीत जास्त एनर्जी आपल्याला प्राणायामाद्वारे म्हणजेच प्राणायामाच्या अभ्यासातून खेळामध्ये तिचा आपल्याला वापर करता येईल. आणखीन काही सांगता येईल प्राणायामाचं महत्व खेळासाठी? आता थोडक्यात बघा, पोहणारा खेळाडू आहे, पोहणाऱ्या खेळाडूला सुद्धा त्यावेळी सुद्धा आपल्याला प्राणायाम महत्वाचा आहे. आवाज येतोय ना माझा? हा मध्ये मध्ये जरा कट होतोय पण येतोय. नाही, ती कॉल येतोय, ते एकदा उचलून सांगावं लागतं तिला, नाही तर ते परत परत कॉल करते सारखं. सर काय आवाज येत नाही हो? मी म्हटलं ही पावसाची पैसे तर ते पुढच्या बाजूला पैसे द्यायचे. बालाजी सर,